नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु स्वतः हरदेसाई. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे त्या परवा दिवशी पण नवी मुंबईच्या रिक्त पदांचा अहवाल आपल्या समोर आला होता. अजून पण मला वाटतं 2-3 ठिकाणचा कुठला तरी आला होता आणि आता तुम्ही पाहू शकता खाली हा माहितीच्या कायद्याअंतर्गत मिळालेली माहिती आहे का याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नाशिक शहरला लक्षामध्ये नाशिक सिपीला तब्बल 181 जागा या ठिकाणी रिक्त आहेत मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे का त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता का त्यांनी म्हणजे रिक्त होणारे जागा, पोलीस शिपाई पदाच्या जागा, पोलीस चालक पदाच्या जागा आणि पोलीस बँड्समन पदाच्या जागा, सगळ्या पदाच्या जागांबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर पोलीस बँडमनच्या जागा नाही असं सांगण्यात आलेलं आहे, मात्र पोलीस चालकच्या त्या ठिकाणी 6 जागा आहेत. तर पोलीस शिपाई पदाच्या जवळजवळ 181 जागा त्या ठिकाणी काय मित्रांनो रिक्त आहेत. म्हणजे आगामी येणाऱ्या भरतीमध्ये आताच्या भरतीत नाशिक शहरला हे नव्हतं, म्हणजे भरतीच झाली नाशिक शहरला जागा नव्हत्या. जसं पाठीमागच्या वेळेस पुणे शहरला नव्हत्या, मग यावेळेस जास्त आल्या आणि यावेळेस नाशिक शहरला नाहीत. जास्तच यायला पाहिजे खरं तर, मात्र नाशिक शहरचा विषय काय होतो मित्रांनो, गेल्या 2-3 भरत्या खूप मोठ्या झालेल्या, मात्र नाशिक सिटीला खूप कमी जागा येतात. मागच्या वेळेस तर नव्हत्या. याचं कारण काय का नाशिक शहरला जी बदली करून येणारे जे काही असणार आहेत त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग बदली करून येणारे जे उमेदवार आहेत त्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणच्या जागा रिक्त होण्यास खूप विलंब लागतो. मात्र यावेळेस नक्कीच 181 जागा रिक्त आहे आणि डिसेंबर 2026 पर्यंत आहे. मात्र या जागेमध्ये अजूनही वाढ नक्कीच होऊ शकते. म्हणजे मला एकच सांगायचं का या ठिकाणी पोलीस भरतीची चाहूल, पोलीस भरतीची जी नांदी कुठेतरी एका प्रकारे सुरू झालेली आहे. ज्या बऱ्याच घटकांच्या रिक्त जागा पण समोर यायला लागलेल्या आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग आत्ताची भरती झाली आणि तुम्हाला माहिती आहे आत्ताची भरती पण संपली, शेवटचा SRPF 5चा पेपर झाला, त्याचा पण निकाल लागलेला आहे, सगळे निकाल लागलेले आहेत आता. आणि मुलं जे आहेत आता ट्रेनिंग सेंटरवरती रवाना झाली, निम्मे मुलं तर ट्रेनिंगला पण गेलेले रवाना झालेले आहेत. जे काय थोडेफार SRP असन चालक असन जे होतील ते सुद्धा लवकरच त्या ठिकाणी ट्रेनिंगला जाणार आहेत. मात्र आगामी भरतीची जाहिरात किंवा आगामी भरतीचं जे असणार आहे ते सुद्धा आता या ठिकाणी लवकर सुरू होणार आहे. काळजी करायचं काहीच कारण नाही मित्रांनो. आपली तयारी, आपले ग्राउंड आणि आपले लेखी याच्यावरती फोकस करा. कोणाच्याही बोलतापांना जास्त बळी पडू नका. बाबा आता सरांनी सांगितलं मग लगेच जाहिरात येणार, मी आता मोकार पळवतो मोकार अभ्यास करतो, असं काही नाही. जे काही तुमचं शेड्यूल चालू आहे, रेग्युलर शेड्यूल आहे, त्या रेग्युलर शेड्यूलनुसार तुमचा अभ्यास चालू ठेवा. पोलीस भरती संदर्भातली कोणतीही नवीन अपडेट आली की आपल्या चॅनलवर सर्वात आधी तुम्हाला येत जाणार. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, जे नवीन मुलं आता तयारी करताय पोलीस भरतीची त्यांनी सर्वांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करायचे, जेणेकरून नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात अधिक समजेल. पाठीमागच्या वेळेस नाशिक ग्रामीणची जाहिरात यायच्या आधी मी जागा सांगितलं होत्या, तेवढ्याच जागा कंप्लीट चालक आणि शिपायाच्या होत्या. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे एकदम अधिकृत आणि प्रॉपर माहिती आपण तुम्हाला देत असतो. त्यामुळे सर्वांनी चॅनलला फॉलो करून घ्या. ओके, चालतंय मित्रांनो. पुन्हा एकदा काही नवीन अपडेट माहिती आली का मी त्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती देईन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय